झाली ना इच्छा मऊ आणि रसरशीत गुलाबजामुन खाण्याची. हे गुलाबजामुन मी फक्त अर्ध्या तासात बनवले. चला तर झटपट रेसिपी पाहू. पाक तयार करण्यासाठी 2 ते 2.5 कप पाण्यामध्ये अर्धा किलो साखर टाकली. हे दोन्ही मिश्रण उकळतं ठेवायचं आणि सोबतच मी त्यात टाकली होती इलायची. 4-5 इलायची मस्त अशी वाटून टाकली. तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता. माझ्याकडे ती नव्हती त्यामुळे मी इलायची ट्राय केली. हां, एकतारी पाक बनवायची बिलकुल आवश्यकता नाही. फक्त पाणी असं चिकट व्हायला पाहिजे बस एवढंच. इथे मी घेतलं आहे चितळेचं 200 ग्राम गुलाबजामुन मिक्स पावडर. हे जे पावडर आहे ते मस्त असं पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मस्त मळून घ्यायचं. मी पाण्यामध्येच मळलं होतं. मधामधात ना थोडंसं तूप टाकायचं, त्यामुळे हा जो डो आहे ना एकदम सॉफ्ट होते आणि जेव्हा आपण गुलाबजामुन बनवतो ना तेव्हा इझिली गुलाबजामुन बनतात, रेषा होत नाहीत. सोबतच हाताला तूप लावून मस्त असे गुलाबजामुन करून घ्यायचे. या पॅकेटमध्ये 20 ते 22 गुलाबजामुन आरामात होतात. ही रेसिपी एवढी सोपी आहे ना, अगदी कोणी पण करू शकते. सर्व असे गुलाबजामुन बनवून झाल्यानंतर तेलामध्ये किंवा तुपामध्ये मस्त असे सोनेरी तपकेरी होजेपर्यंत गुलाबजामुन तळायचे. गुलाबजामुन हे कधी पण ना छोट्या आचेवर तळायचे. तुम्ही फुल गॅसवर तळसाल ते गुलाबजामुन मधातून कच्चे राहतील. कमी गॅसवर मस्त असे सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचेत. अशा पद्धतीने आपले सगळे गुलाबजामुन हे बनवून रेडी आहेत. त्यानंतर जो पाक असतो ना, पाकला थोडंसं कोमट होऊ द्यायचं. लगेच गरम-गरम पाकामध्ये गुलाबजामुन नाही टाकायचे. थोडंसं कोमट पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे आणि मस्त 2 ते 3 तासामध्ये तुमचे गुलाबजामुन बनून रेडी. मस्त रसरशीत, मऊ आणि एकदम मीठे-मीठे असे गुलाबजामुन रेडी झाले. चितळेचे गुलाबजामुन खरंच खूप टेस्टी लागतात. त्यात ती टेस्ट असते जी रिअल गुलाबजामुनमध्ये असते आणि असे झटपट बनतात. तुम्हाला कधी असं गोड खायची इच्छा झाली या घरी पार्टी असेल तर तुम्ही हे झटपट बनवू शकता. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. अशाच रेसिपीसाठी फॉलो करा. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.